मी तुम्हाला सांगतो, मुंबईत राहणारा माणूस 3 लाख 4 लाख 5 लाख एव्हरेज जे काय असेल ते तुमचं, पण हा माझा भाऊ इथे गावाला राहून 10 लाख रुपये वर्षाला कमवतोय. मिनिमम 10 लाख. पूर्ण शून्यापासून कष्टाच्या प्रत्येक घामापासून त्याने हे सगळं बनवलेलं आहे. सुरुवातीला किती शिर्ड्या होत्या राजा तेवढं? सुरुवातीला माझ्याकडे मावशीकडे काही एका शिळ्यांची, मावशीकडनं एक शिर्डी आणली होती. हा, तर तुझ्याकडं किती शिर्ड्या? आता शिरड्या माझ्याकडे 30 आहेत त्या. 30. आणि छोटे आणि छोटे कोकरायची त्यांची ती 60 एक आहे ती. 60. हा, आता विकायला आलेले ते कोपर किती आहेत? काय आलेलं बोकडं आहेत ते की एक 20 एक आहेत ती. 20 एक आहेत. असा 10-12 वर्ष माझ्या आता 30-35 शेळ्या झाले. पण कारखाना का सोडला सांग की? त्या अडकानं सोडला, आपल्याला परवडत नाही तो म्हणून सोडला. म्हणजे किती पाहिजे होतं तुला आणि किती मिळत होतं? पगार आपल्याला 4,000 4,000 महिन्याचा पगार. महिन्याला 4,000 पगार. ह्याच्यामध्ये येण्याचं कारण की बाबा, अरे 4,000 कसं काय भागणार? तर तो प्रॉब्लेम होता आणि प्रॉब्लेम नाही अपॉर्च्युनिटी मध्ये कन्वर्ट केलं. ह्याच्या वडिलांनी हे सगळा उद्योग केला नव्हता कधी शेळी पालनाचा. ह्याच्या वडिलांकडे 2 म्हशी होत्या, कलरचं काम. कलरचं काम. आणि मग ह्याच्यानंतर ह्याने जे 2 लोकांना घ्यायचं, एक शेळी घ्यायचं आणि पुढे जायचं, तर त्या प्रॉब्लेमला टॅकल करण्यासाठी ह्याने रिस्क घेतले. रिस्क नाही घेऊ शकले तर तुम्ही सक्सेस पर्यंत पोहोचण्याचे स्वप्न बघू नाही शकत आहे. नमस्कार मंडळी, मी राजेंद्र कदम आणि द बिगर पिक्चर ह्या पॉडकास्ट चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि नेहमी आपण काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करत असतो. आणि आज तुम्हाला सरप्राईज आहे की आज आपण ज्यांच्याबरोबर भेटणार आहोत, माझा लहानपणीचा मित्र. आणि आपण बोलतो की यार, खूप सगळे चॅलेंजेस आहेत आपल्या आयुष्यामध्ये, काय करायचं, अडचणी आहेत 50 आणि कसा मार्ग काढायचा. पण एक रिअल इन्स्पायरिंग जर्नी आज माझ्या मित्राची आहे. आणि मला असं वाटतं की खूप सगळ्या सेलिब्रिटींना आणायचं आणि मग आपण चॅनलला एक्सपोजर मिळवायचं. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की ऍक्च्युली ज्यांनी खूप सगळं स्ट्रगल करून आपलं स्वतःचं एक स्वराज्य तयार केलेलं आहे, स्वतःचं एक सेटअप तयार केलाय, त्यांना आपल्याला जर दाखवता आलं तर मला असं वाटतं की ह्या यंग जनरेशनला कुठे ना कुठे एक इन्स्पिरेशन मिळेल आणि ते पुढच्या प्रवासामध्ये आपलं स्वतःमध्ये काहीतरी इम्प्रुव्हमेंट करतील आणि स्वतःसाठी काहीतरी बनवतील. तर आज आपण अशा माणसाला बोलवतोय ज्याच्याबरोबर माझा लहानपणीचा, मला असं वाटतं की 4थी पर्यंतचा टाइम, म्हणजे साधारण एक 10 वर्ष. जनरली 4थी म्हटलं, 4th स्टँडर्ड म्हटलं की 8-9 वर्ष होतात, पण मी नापास झालो 1 वर्ष, त्यामुळे मला 1 वर्ष एक्स्ट्रा लागलं. तसं साधारण 8-9-10 वर्ष आम्ही एकत्र खूप सगळा टाइम घालवलाय. आणि खूप सगळा टाइम कुठे घालवलाय तर आमच्या दोघांचा प्रवास जनावरांच्या मागे आणि डोंगराच्या पायथ्याशी असा खूप सगळा गेलेला आहे. खूप सगळ्या गोष्टी आहेत, पुढे आल्यावरती तुम्हाला, पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळतीलच. पण मी असं म्हणेन की आजच्या दिवशी अगर समाधानी आणि सक्सेसफुल जर माणूस तुम्हाला बघायचा असेल ह्या एवढ्या स्ट्रगल मधला, तर मी माझ्या मित्रालाच रेकमेंड करेन, मित्राचंच नाव घेईन. कोइन्सिडेंटली मी तुम्हाला सांगतो, त्याचं नाव, खरं नाव आहे ना, मला त्या दिवशी त्या ट्रू कॉलर वरती कळलं. मी तुम्हाला सांगतोय की त्याचं नाव राजा आहे. ह्या पूर्ण याच्यामध्ये जर तुम्ही विचारलं राजाला ओळखतात का, तर तो तुम्हाला 100% सांगेल की हा, राजा एकदम मेहनती माणूस आहे. आणि त्याने गाव, मला असं वाटतं की गावाच्या शेजारीच गावच आहे, पण गावामध्ये दुकानामध्ये किंवा गावाच्या चौकामध्ये त्याला महिन्यातून, 6 महिन्यातून, वर्षातून कधीतरी बघू शकतो. असा हा, मी असं म्हणेन की जंगलात राहणारा माणूस आहे. आमच्या काही जंगल नाहीये, पण अशा या रानामध्ये राहणारा माणूस आहे. नावाबद्दल मी सांगेन की त्याचं नाव राजा, येस, त्याचं नाव राजा आहे. माझं नाव पण राजाच आहे, कारण त्याची आई, माझी आई एकदम खास मैत्रिणी. दोघींचं माहेर एकच आहे, म्हणजे दोघे एकाच गावाला राहिलेले आहेत. त्यांचं माहेर म्हणजे समजलं असेल तुम्हाला, आईचं गाव. आणि तेव्हापासूनच्या त्या मैत्रिणी, मग लग्न पण ह्याच गावामध्ये झालंय, रायगावमध्ये दोघींचं. मग दोघींचा प्रवास खूप सगळा. मग दोघींनी नावं जर ठेवले असतील तर काय ठेवले असतील, तर माझ्या आईने माझं नाव राजा ठेवलंय आणि त्याच्या आईने त्याचं नाव राजा ठेवलंय. आता याच्यामध्ये अजून एक चमत्कार काय की दोघांचं पण नाव
त्या काय बोलतात रेशनिंग कार्ड वरती काय लागलंय माहितीये, राजाराम, म्हणजे माझं नाव राजाराम म्हणून लागलंय, ह्याचं पण नाव राजाराम म्हणूनच लागलंय. आता ते काय गावाला चालीबोलीमध्ये जे काय लावलं जातं ते लावलेलं होतं. नंतर मग ते चेंज झालं. माझे वडील मला राजाराम म्हणायचे, आई राजा म्हणायची, आणि खूप सगळे लोक आहे जे आज पण राजा म्हणतात किंवा काय जे काय सर म्हणतात. पण मी तुम्हाला आज ह्या आजच्या प्रवासाबद्दल 100% असं बोलेल की खूप मजा येईल, काहीतरी वेगळं आहे. आणि मी बोलवतोय माझ्या मित्राला, म्हणजे राजाला बोलवतोय. ये. कपडे कशाला बदलायचे, मला तुझ्यासारखे कपडे घालायचे होते. ऍक्च्युली मला असं वाटलं की मी पण ह्यासारखेच कपडे घालून येऊ, पण माझ्याकडे असे कपडे नव्हते, कारण शेतामध्ये मी राबत नाहीये, मी डोकं लावतोय आणि हा बिचारा खूप खूप मेहनत घेतोय. खूप सगळे प्रश्न आहेत, त्याला एक एक विचारतोय. आता त्याचा हा असा हे नाहीये, हे गळ्यात असा टावेल नाही. तुझ्या स्टाईल मध्ये टावेल बन की राजा. हं? ही याची एक वेगळीच स्टाईल आहे. हा, बरं, याचा प्रवास जर मी तुम्हाला सांगेन की सकाळी किती वाजता उठतोय? सकाळचे 10 वाजता नाही नाही, उठतोच किती वाजता? तो 5ला. 5ला उठायचं. 5ला उठायचं आणि हा जो गोटा त्याने आता बांधलाय मंडळी, पूर्ण शून्यापासून ना, पूर्ण शून्यापासून कष्टाच्या प्रत्येक घामापासून त्याने हे सगळं बनवलेलं आहे. तुम्हाला ह्याचा पूर्ण व्हिडिओ थोड्या वेळानंतर बघायला मिळेल. आज हा सेटअप बघितल्यानंतर मन खुश होतं की अरे काय बनवलंय, त्याच्या परीने बनवलंय, त्याच्या मेहनतीने बनवलंय. पण पुढे याच्याबद्दल, या गोट्याबद्दल बोलायचं अगोदर मी ह्याला सांगेन की याचा सकाळचा प्रवास काय असतो. सकाळ सकाळी आपलं काय काय काम असतं? सकाळचं पठ्याचं 5ला उठलं की आपले त्यांच्या गाणी बिणी सगळ्या असेल ते चकाचक करायला, हम्म. लुटून काढायला. आणि 8 साडेआठ वाजले की त्यांची जी बारकी पिल्लं आहे ती पाजायची शरडाची, ज्याची त्याला. शेरडांची ती पिल्लं जन्माला आली त्यांना पाजायचं. हा, त्यांना पाजायचं. आणि परत ना आपलं सगळं उरकल्यावर आंघोळ बिंघोळ करायची आपली, आणि परत 10 वाजता टाइम होते, शेरड घेऊन जायचं. पण ते तू डाळ आणायला जातोस ते कधी? डाळ वगैरे त्यासने आणायचं. कधी? ती डाळ आता कोकर पाजायची झाली की नाही की 8 वाजता जायचं, 8 म्हणजे 8:30 सकाळी उठायचं, झाडलोट करायची, आणि त्या कोकरांना पाजायचं, आणि मग हा जाणार पाला आणायचा, गवत आणायचं त्यासनी खायला. पाला, गवत, झाडाची जी फांद्या वगैरे आहेत त्या आणायच्या. त्याचं कारण काय की ह्याच्याकडे आता तुझ्याकडं किती शेळ्या? आता शेरड्या माझ्याकडे 30 आहेत ते आता. 30. आणि 30. छोटे आणि छोटे कोकर आहेत त्यांची ती 60 एक आहेत ते. 60. 30 शेळी आहेत आणि 60 छोटे कोकरा म्हणतात त्याला, कोकरा. 2-2 प्रत्येकाला झालेले. प्रत्येकाला 2-2 झालेत. आणि आता विकायला आलेले ते बोकड किती आहेत? विकायला आलेले बोकड आहेत ते की एक 20 एक आहेत ते. 20 एक आहेत. आता तुला बांधल कोणाला ठेवायला लागतं, त्या कोकरांना आणि बोकडांना? आता जे 20 एक किलोच्या मापाची ती नाही, ती जाळीतच असते ती आपली खायला. आणि काय 8-10 किलोची येते नाही, ती पहिल्यापासून सवय लावलेली आहे त्यासनी, ती रानात असते. ठीक आहे. म्हणजे काय याच्यामध्ये ना खूप बोकडाची तेवढी जाळीतच असते. बरं. 3 व्हरायटी आहेत. एक शेळ्या आहेत, बाकी त्याची पिल्ल आहेत, आणि एक विकायच्या मापाचे ते बोकड आहेत. आता मेलला बोकड बोलतात आणि फिमेलला पाट म्हणतात आपल्या गावाकडच्या भागात. बोकड. तर आता काय आहे की सगळ्यांना घेऊन जात नाही ना, मग ह्याला सकाळचे 1-1.5 तास आहे ना, खूप मेहनत आहे. जायचं, गवत काढायचंय, झाडाचं फांद्या बांधायचे, ते तोडून आणायच्या आणि ह्याला मग आत्राळे बांधायचे आणि मग याचे खात बसणार. ते खात बसणार म्हणजे मात्र काय होणार नाही, घाण पण काय होणार नाही, असे आत्राळी खाणार ते खात बसणार. आता तुम्हाला माहिती आहे की हे त्याला सुरुवातीला जे करायचं होतं, हे आता तुमच्याकडे एवढा नंबर दिसतोय की 30 शेळ्या आहेत, 60 एक छोटी छोटी पिल्ल आहेत, त्याला कोकरं म्हणतात. परत ते विकायचे आहेत ते बोकड आहेत, पाट आहेत. पण सुरुवातीला किती शेळ्या होत्या राजा तुझ्याकडे? सुरुवातीला माझ्याकडे मावशीकडे मी एकच शेळी आणली होती. मावशीकडनं एक शिर्डी आणली होती. त्या शिर्डीच्या होतेला तेवढ्या पाठात ठेवीत असा 10-12 वर्षात माझ्या आता 30-35 शेळ्या झाल्या. मंडळी, पेशन्स, एकच शिर्डीपासून पेशन्स आणि पेन, शून्यापासून सुरुवात करायची आहे. मावशीकडून एक शेळी आणले, ते एक शेळीला ना 1 कोकर, 2 कोकर, म्हणजे 4 होत होती. 2, 3, 4 पण
मग त्याच्यामधले मेल आहेत त्याला विकलं जातं, बोकडला विकतात ते लोक, पाटा ठेवत होतो. आणि फिमेलला ठेवलं जातं. मग आता हे प्रत्येक वेळेला ते पाटा ठेवून 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 आज त्याच्याकडे एवढी सगळी जनता तुम्हाला बघायला मिळेल. आपण काय बोलतो की मला सेटअप करायचंय, मला 100 घ्यायचंय आणि मला लगेच दुसऱ्या दिवशी विकायचंय, असा प्रवास नाहीये. ह्याने शून्यापासून 1 पासून इथपर्यंत जरी आणलंय, हे मी तुम्हाला सांगेन की खूप अप्रेसिबल आहे. पण आहे ना, माणूस ह्या लेवलला का आलाय हे सगळ्यांसाठी सगळ्यांना शिकण्यासारखं आहे. तो इथपर्यंत कसं काय आला, का गरज पडले, समोर कारखाना आहे, बाजूला MIDC आहे, लोक इथून पुण्याला जातात, मुंबईला जातात, हा बिचारा इथपर्यंत आलाय. ह्याचं कारण काय ते तुम्हाला तो सांगेन. राजा, हे करायच्या अगोदर काय उद्योग करत होता तू? त्याच्या आधी काय शाळा सोडल्यापासून म्हशी होत्या 2. त्या म्हशीत काय आपल्याला मिळत नव्हतं. आणि मग दुसरी गोष्ट काय, पिशवी घेतली आणि गेला कारखान्यावर. आणि लगीन व्हायला मग आपल्या कारखान्यावर गेले 7 वर्ष. हे गावाकडे आहे ना, म्हणजे गावाकडे नाही, सगळ्या 7 वर्ष कारखान्यावर काढली लग्नासाठी. लगीन बिगीन झालं आपलं, परत मग म्हणजे- आपलं ह्या राज्यात पडलो आपलं. म्हणजे तू समोरच्याला असं कुठेतरी चांगल्या ठिकाणी कामाला असं दाखवण्यासाठी ते कार्यक्रम केलाय तो. कार्यक्रम केला तो. म्हणजे जनरली असं होतं इकडे की बाबा, आणि बरोबर पण आहे की मुलगा देणार कशाला, याच्याकडे काय, शेतकरी म्हटलं की यार त्याच्याकडे काहीच नाहीये, त्याच्याकडे काय. कामाला लागला म्हणून कसं आहे, माणसं मोरले पोरगी द्यासाठी आपली ही नगर देत होती ना. शेतीत हे होतं शेतकऱ्याला असं होत आहे की मुलगी कोण देणार, त्यामुळे मग MIDC मध्ये कामाला आहे, कंपनीत कामाला आहे, कारखान्यात कामाला आहे, असं सांगितल्यावरती मग बाबा समोरची लोक 5 वर्ष कारखान्यात केल्यामुळं लगीन झालं की आपलं दोघांचा विचार करून राज्यात पडलं. मांडलं पाहिजे बहिणींना, की कारण ही रिस्क घ्यायची ना बाबा. कारखान्यात जाणारा माणूस ते सोडून हे सगळे उच्चापत करण्यासाठी, एवढी हिंमत करण्यासाठी त्यांच्या मिसेसला मानलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की हा इथपर्यंत पोहोचलाय ना, तर त्याच्या मिसेसचं खूप मोठं योगदान आहे. ती पण बिचारी, हा जेव्हा सकाळी जातो इथून जनावरांना घेऊन, ह्या शेळ्यांना घेऊन, तेव्हा हिथली देखभाल करायची आहे ना, हा एक मोठा सीन जोरात आहे. आणि ह्याच्याबद्दल एक सीन मी तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळाने. आपलं घर खाली आहे, घरनं जेवण बिवण करून 4 कुत्र्याच्या भाकरी, 4-5 माणसाच्या भाकरी करून इथं मागलं सगळं हँडल करणार कोकरांचं. मिसेस बद्दल बोलतोय तो. आपल्या बायकोची तारीफ करायला काय जातं, तेव्हा कष्ट आहेच आहे. खरं म्हणजे अगोदरचं घर इथून एक 10-15 मिनिटावरती आहे. तिथं जेवण बनवायचं कोणाकोणाचं, 4-5 माणसं आहेत ही, प्लस 4 कुत्रे आहेत त्याच्याकडे, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी जेवण बनवून इथं यायचं, मग हे लोक जेवणार आणि मग पुढचा प्रवास. पण आहे ना, तो एक विषय राहिला, मी तुम्हाला सांगायचं राहिलं की कारखाना आहे ना का सोडला. झालं लग्नासाठी तिने कार्यक्रम केला होता, हा विषय वेगळा आहे, पण कारखाना का सोडला सांग की. कारखाना सोडला, आपल्याला परवडत नव्हतं म्हणून सोडला. म्हणजे किती पाहिजे होतं तुला आणि किती मिळत होता पगार? आपल्याला 4,000 रुपये. 4,000 महिन्याला पगार. महिन्याला 4,000 पगार. त्यात काय आपलं परवडलं नाही अजिबात, त्याच्यामुळे मी आपलं ते दुर्लक्ष केलं जाईल. मग मी आता 1 मिनिट फक्त सांगतोय की जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येतो ना, तेव्हा ह्या प्रॉब्लेमला आपल्याला ना अपॉर्च्युनिटीच्या हिशोबाने बघायला पाहिजे. त्याला ते झेपत नव्हतं ना, 4,000 पगारात नाही बघणार, बरोबर आहे ना. आता बायको आली, मुलं येणार, त्यामुळं मी असं म्हणेन की कम्प्लीट फॅमिलीचा सपोर्ट याला मिळालाय. पण ह्याच्यामध्ये येण्याचं कारण की बाबा, अरे 4,000 कसं काय बघणार, तर तो प्रॉब्लेम होता. आणि प्रॉब्लेमला याने अपॉर्च्युनिटी मध्ये कन्वर्ट केलं. ह्याच्या वडिलांनी हे सगळा उद्योग केला नव्हता कधी शेळी पालनाचा. ह्याच्या वडिलांकडे 2 म्हशी होत्या, कलरचं काम. आणि मग ह्याच्यानंतर ह्याने जे 2 लोकांना घ्यायचं, 1 शेळी घ्यायचं आणि पुढे जायचं, तर त्या प्रॉब्लेमला टॅकल करण्यासाठी ह्याने रिस्क घेतले. लेडीज अँड जेंटलमेन, रिस्क घेतले. आता ही रिस्क बघा ना, पूर्ण त्याचे जॉब सोडून काहीतरी नवीन सुरुवात करायचं, माहिती नाही याचं किती उत्पन्न येणार, कधी येणार, पण ही रिस्क घेतले. आणि मी नेहमी बोलत असतो की जर तुम्ही रिस्क नाही घेऊ शकले तर तुम्ही सक्सेस पर्यंत पोहोचण्याचे स्वप्न बघू नाही शकत आहे. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय तुम्हाला सांगू, चॅलेंजेस खूप आहेत. प्रॉब्लेम कोणाच्या आयुष्यामध्ये नाहीये, चॅलेंजेस आहेत, पण रडून नाही जायचं, खचून नाही जायचंय. दिवसा ढवळ्या जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्या हे 2 बोकडं आहेत, त्यांना विकायचंय आणि त्याची किंमत साधारण एक 25-30 हजार रुपये, कष्टांनी हा 1-1 रुपया जमवतोय. आणि मग आपल्या दिवसा डोळ्या देखत जेव्हा ही बोकडं चोरीला जातात, तेव्हा किती मनाला लागत असेल. ते तो काय सीन आहे रे. ते मी 9च्या दरम्यान डाळ काढायला गेलो सकाळचं.
सकाळी 9ला, रात्री 9ला नाहीये. रात्री 9 आहे, सकाळच्या 9ला डाळ काढा गेलो की मागं ध्यान ठेवून बरोबर कोण ओळखीचा असणार इकडे? आपल्या म्हणजे क्षेत्रातलाच माणूस असणार कोणतरी ओळखीचा, तो देणारा की ह्या टायमाला तो डाळ काढायचा, तू इथं कोण नसतं त्या टायमाला इथं जायचं. वस्ती कुत्री बी माझ्या बरोबर आली डाळ काढाय. त्याच्यामुळे इथं कोण नसल्यामुळं आणि आपल्याला आपलं शेड असं होतं बाहेर, सपर होतं, सपर. आता ह्या वेळेला तिने हे जे बांधलंय पत्र्याचं आणि बाजूला 7 फुटाचा सपर आपलं लांबीचं सपर म्हणजे काय की लाकडं वरती पाला प्लास्टिक अशा टाईपचं त्याला आपण सपर होतं. त्याला जाळ्या होत्या, त्या जाळ्या फुलून त्यांनी बोकडं 2 काढून नेली. 15-15 किलोच्या मापाची 2 बोकडं काढून नेली. एका गाडीनं 2 घालून नेली. एका गाडीवरनं 2 बोकडं. शेजार बाजारी अशी साईडनं बघितली, पण त्यांच्यामध्ये काय झालं, यांचा व्यवहार चाललाय, इकलेली असते त्याच्यामुळे ती काय मोहर आली नाही. बरोबर. जनरली काय होतं की येणारे व्यापारी किंवा कोण घेऊन जाणारे पण असेच येतात, बाईकवरून येतात, व्यवहार करताना घेऊन जातात. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना काय भनक लागायचा विषयच नाही. त्यांना वाटलं याने विकलेत आणि ते घेऊन गेले. सकाळचे 9 वाजता हा कार्यक्रम झालाय. म्हणजे एका गाडीनं 2 बोकडं नेली ती. एका गाडीनं एका गाडीनं 2 नेली ती. म्हणजे आम्ही चेकिंग केलं, पण इथं आपल्या इथे कॅमेरा नव्हता. ते शामगावचा पेट्रोल पंप नाही का, तर आम्ही चेकिंग केलं. आपला भाव आपला मदत करतो, आपलं फरवी. त्यानं हे मोहरवून सगळं हे बघितलं. तर आपला अंकुश दादा नाही ते का चव्हाण, त्यांचं पाहुण्याचा पेट्रोल पंप आहे. तर ते म्हणजे असं बोकडं चोरी गेली, आपल्याला कॅमेऱ्यात दिसतील का, तर कॅमेऱ्यात दिसते, पण गाडीचा प्लेट नंबर दिसलेला नाही. आणि गाड्यानं इकडं पेट्रोल पंप केलं नाही. पेट्रोल पंप कॅमेरा असल्यामुळे पलीकडे चोर हुशार होते. दिसली नाही आपल्याला, बोकडं तेवढी दिसली गाडी. त्याच्यामध्ये ना खूप सगळे गेम आहेत आणि हे गेम आहेत ना, हे रुजलेला माणूसच करू शकतो. फक्त ना एक आता याच्यातली ना एक इनसाइड स्टोरी तुम्हाला. हे वस्ती सोडून खाली जायला राहायला काय, पण मी भेट नाही कशाला. हा जंगलातला माणूस जीव देईन पण ह्या जनावरांसाठी, पण गावला की जीव मारी नाही, असं हे आहे माझ्यापेक्षा. कष्टाने प्रत्येक घामाच्या ठेंबाने हे स्वराज्य बनवलंय त्याने. हे सगळं जे बनवलंय ना, त्यासाठी तो जीव तपनाला लावेल पण सोडणार नाही. आणि ऑब्व्हियसली यार, शून्यापासून इथपर्यंत पोहोचणाऱ्या माणसांनी अजून काय करायला पाहिजे. कोणाचा एकही रुपया, म्हणजे मी ह्या गावामध्ये म्हणजे आम्ही एकत्रच वाढलोय, एक माणूस तुम्हाला भेटणार नाही की ह्याच्याबद्दल तुम्हाला वाईट शब्द बोलेल, ह्याच्याबद्दल काय बोलेल. एकच बोलेल, तो लय चिकार कष्ट करते पोरग. काय कसलं नाही, काही व्यसन नाही. म्हणजे आम्ही तर गावाला राहून काय सुद्धा व्यसन नाही. एखाद्यानं साधी तांबाखू थापाटी तर मला चक्कर यायची साईडला, म्हणलं पाहिजे ना. आणि अजून याच्यामध्ये ना खूप सगळे मी तुम्हाला बोलतो की गेम आहेत. ह्याच्यामधला अजून एक गेम समजायच्या अगोदर लोकांना हे एक असतं की आता मग काय एवढं सगळं केलंय, मग आता काय भेटतंय. मी तुम्हाला सांगतो, मुंबईत राहणारा माणूस 3 लाख 4 लाख 5 लाख एव्हरेज जे काय असेल ते तुमचं. पण हा माझा भाऊ इथे गावाला राहून 10 लाख रुपये वर्षाला कमवतोय, मिनिमम 10 लाख. आता हे 10 लाखाचं गणित तुम्हाला तो सांगेल. आता तुम्हाला सांग की 10 लाख आपला हा कार्यक्रम 10 लाखापर्यंत कमीत कमी जातो. त्याच्यामध्ये अजून सगळ्या काय जे काय यांचा वेस्ट असतं ते पण विकलं जातं. पण आता हे जे बोकडे आहेत, जे आपण मेल बोलतो, तर किती बोकडं 6 महिन्याला, तू मला सांगत होतास काल की 6 महिन्याला साधारण किती 60 6 महिन्याला 60, वर्षात 2 उत्पन्न होते माझे. वर्षातून 2 उत्पन्न होतात. 2 उत्पन्न 6 महिन्याला तो 6 महिन्याला कमीत कमी 50 ते 60 बोकडांना विकतो. मग वर्षभरात 120 बोकडं आपण पकडून चालूया की 100 बोकडे आहेत. आता एका बोकडाचे ऍव्हरेज 12,000 पासून 15,000 पर्यंत त्याला मिळतं. ते वजनावरती असतं. 12,000 कमीत कमी आणि जास्त असतं, म्हणजे किती असेल ते, पण ऍव्हरेज 12 ते 15 मध्ये मिळतात. आता तुम्ही हिशोब करा, 120 बोकडं नाही म्हणत आहे मी, 100च पकडा आणि 12,000 प्रमाणे किती होतात. मी कदाचित कमी आकडा सांगितला असेल, 12 लाखाच्या आसपास होते. कष्ट आहे ना, कष्ट कोणाच्या ह्याला रस्त्याला नाहीये, कष्ट सगळ्यांनाच आहे. फक्त हे इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने जी काही बुद्धी लावली, जे काही मेहनत केली, त्याच्याबद्दल ह्याला सलाम ठोकला पाहिजे. आता अजून एक गोष्ट तुला विचारायची आहे की हे जे आपण बोलतोय की आता हे कोकर आहेत, आता ह्यांना त्यांच्या आईपर्यंत दूध पाजायला जायला लागतं. हा एक मोठा जोक आहे, तो तुम्हाला दाखवेल. आता बघा, मी 1 मिनिट सांगतोय. 50 जरी कोकरा असली नाही,
तरी ज्याची त्याला मी सोडणार प्याला हा. ज्याची त्या शिर्डी तुम्हाला समजलं एक जरी कुकर वेगळं झालं तर शिर्डी उडी मारून बाजूला जाणार. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आणि एकाच कलरची कुकर सगळी काळी मग ती ओळखायची कशी. व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, पण याच्यामध्ये जोक काय, मी कन्फ्युजन होतो. एक शेरडी आहे, तिला 2 पिल्लं झालेत. ठीक आहे, विचार करा. आता 2 पिल्लं झाले, ठीक आहे, पण अशा खूप सगळ्या शेरडी आहेत ना, मग असे खूप सगळे 30-35 पिल्लं आहेत. आता पिल्लांना एकत्र ठेवलंय एकत्र, आणि ह्या शेरड्यांना एकत्र ठेवलंय. जेव्हा सकाळी दूध पाजायचा टाइम येतो ना, विचार करा, त्या शेरडीला त्याच पिल्लू दूध प्यायला पाहिजे, नाहीतर ती शेरडी उडी मारते. याने काय सांगितलं, शेरडी उडी मारते, शेरडी त्याला पिऊन देत नाही. हा काय करतोय, बरोबर त्याच शेरडीला तिचंच पिल्लू बरोबर तिथे त्या शेरडीला पाजायला घेऊन जातो. 40 कोकरातलं 50 कोकरातलं कुकर बरोबर उचलून त्या शिर्डी पैसे दोन्ही जाणार. म्हणलं पाहिजे ना. आणि जाळी उडून नाही त्या जाळीतनं बाहेर घ्यायची. शिर्डी पैसे कुकर प्याज झाले की सोडायचं नाही. त्याचं प्याज झालं की दुसऱ्या खात्यात सोडायचं. आता आपण ते बघणार आहोत, पण सगळ्यांना मी असं म्हणेन की ऍग्रिकल्चर हे भविष्य आहे. आणि तुम्ही खूप माझ्या सध्याच्या स्टेटसवरती किंवा जे काही मी सोशल मीडियावरती पोस्ट टाकतो त्याच्यावरती बघत असेल तर मी याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्टेड आहे. म्हणजे लहानपण याच्यातच गेलंय आणि खूप दिवसापासून मला असं वाटतं की यार माझा जीव इथे सारखा अडकल्यासारखा आहे. त्यामुळे मी पण या प्रवासात कुठे ना कुठे हातपाय मारत असतो. आणि आत्ताचा जो प्रोजेक्ट चालू आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मी याला कालच भेटलो आणि मी म्हटलं की यार मला पण असं करायची इच्छा आहे आणि काय करू शकतो. तर याने मला पूर्ण असं तो ह्या एकदा चालू झाला तर हा ऐकत नाही. मला असं वाटतं की हा शिक्षक व्हायला पाहिजे होता आणि मी काहीतरी हे उद्योग करायला पाहिजे होता. हा चालू झाला की हा कोणाच्या बापाला ऐकत नाही. सगळं पटपट पटपट पट त्याचं चालू होऊन जातं. मग तुम्हाला एक्सप्लेन करतो अर्धा तास की हे असं तसं तसं. मी बोललो, अरे थांब थांब थांब, मला उद्या सांग. हे आता एकदा तर मला लक्षात राहणार नाही. तरी तुम्ही सांगितलं तर मी 7 वाजता टायमिंग तुमचं बघितलं आणि मी माझ्या मार्गाने गेलो डाला. सकाळी 8 वाजेला माघार यायला. नाहीतर ते माझा मार्ग एकदा तर ते मार्ग चुकीला लागला तर मला मागे लय लोड होते. टायमिंग शेरड सोडायचं परत गावत नाही. जेव्हा टायमिंग शेरड 12 वाजते. बरोबर. असं सकाळचं काम काय आहे की त्याला पाला न्यायला जातो आणि मी सकाळी मला थोडंसं लेट झालं आणि त्या आपल्याकडे शेतात काम करणाऱ्या लेडीज आहेत त्यांना मी सोडायला जात होतो. तर हा भाऊ निघालेला तिकडे त्याचा पाला न्यायला. त्यामुळे त्याला हॉर्न म्हणून सांगितलं रे मी येतोय थांब. हा बिचारा तिथलं त्याचं काम सोडून परत माझ्यासाठी थांबलाय. मला एक प्रश्न विचारायचा तुला की आता ही जी पोरं आहे ती खूप सगळी पोरं आपल्या गावामध्ये भागामध्ये आहेत जे आता तरुण आहेत, त्यांनी हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? किंवा मुंबईमध्ये एखादा आहे कुटुंब आहे, एखादा मुलगा आहे, त्याला असं वाटतं की मी हे करायला पाहिजे, काय बोलतो? शेळीपालन का म्हणजे काही गावाला शेळी पालन म्हण काही हे करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? पाहिजे की. बाहेर कसं आहे, बाहेर लय हे आहे म्हणजे रिक्स आहे बाहेर. आता रिस्क लय बाहेर आहे. बाहेर आता जगू शकत नाही कारण का पगार बी तसं नाही ना बाहेर. त्यामुळं गावचं आपलं काय असेल ते गावचं हे करायचं. शेळीपालन म्हणा, पशुपालन म्हणा, ह्याच्यात फायदा आहे. आणि निर्व्यसनी माणूस पाहिजे. त्या धंद्यात पडला का नाही की तो धंदा केला पाहिजे. बाकीचं दुसरं काय बघितलं नाही पाहिजे. शेळीपालन तर शेळीपालन बघितलं पाहिजे. सही आहे. म्हणजे पूर्ण 100% त्यात उतरला ना तर 100% सक्सेस आहे. नाहीतर तो धंदा केलाय त्यांच्यावर लक्ष नाही, गावात गेलाय परत ना गावात तकडे दुपार घाल शेरड सोडा असं नाही चालणार. ऐक मला सांग, गावात गेला नाही असे किती दिवस झाले तुला आता ह्या गावात? मी आपल्या गावच्या जत्रेला सुद्धा गावाचा काय डेंजर नाही यार, तुम्हाला समजतं? गावाचा त्रास नाही तरी माझा उद्योगच मी करतो. मला टाइमच मिळत नाही. ही तर आपण जाणार जर नाही सोडले ना तर किती मागं कोण आपल्याला हँडल करणार कोणच नाही. मागं मी एकटाच हँडल करतो सगळे. त्याच्यावरती किती विचार करा, किती डेडिकेशन असेल. गाव इथून 5 मिनिटावरती, 5 मिनिटावरती इथून गेलं तर कधी. आणि बघाल तर कोण ना कोणतरी गावामध्ये म्हणजे प्रत्येक माणूस गावात ऑलमोस्ट रोजच दिसतोय. म्हणजे मी मुंबईचा माणूस कधीतरी गेलो तर गावात 1-2 चक्कर मारून येतोच आहे काहीतरी कामानिमित्त. गावाच्या माणसाची ओळखत नाही ह्यो कोण आहे आणि ह्यो कुठं राहतो. गावात चर्चा होती म्हणजे कसं एखाद्या दिवस जर मी असं म्हणजे बाय चान्स जर गावाकडे गेलो तर मग तिथे डायरेक्ट तू गावात येत नाहीस काय नाही कुठं असतोस. माझ्या उद्योगात मी असतो म्हण शेळीपालन आहे आपलं त्याच्यामुळे टाइमच मिळत नाही. सकाळचं उठलं की त्यांचे झाड लोट करायला, डाळा आणायला, कोकर पाजायला हे 10 वाजते आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला जायला टाइम मिळत नाही. बघा ना, गावात राहून वर्षातून एकदा तरी मुश्किलने हा गावात जातोय.
आम्ही मुंबईला राहतो, ठाण्याला राहतो किंवा जे काय मुंबई सॉरी गावातून बाहेर पडलेले आहेत, वर्षभरातून 4-5 दिवस येऊन गावाला राहतात. हा गावात असून म्हणजे ह्या त्याच्या उद्योगात असून गावच्या ह्याच्यामध्ये जाणं, गावामध्ये जाणं किती विचार करण्यासारखं आहे. म्हणजे आता हा ह्याचा जो शेड आहे ते थोडं साईडला आहे, म्हणजे इथून 5 मिनिटं. जाऊ शकत नाही बाहेर आपण. आता आपण थोडस अजून जरा डिटेलमध्ये जाऊया. 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं आहेत. हा. दोन्ही मुलं आहेत. आता ना तो इथून एक पुसेसावळी म्हणून गाव आहे, तिथे ते शिकायला पाठवायचा, पण त्याने ते कॅन्सल केलं आणि जवळच्या आपले वाघेरी तो 4-5 वर्ष बाहेरच होतो पोरं. बाहेर शिकायला होती आणि जवळ आता एक आमच्याच बाजूला एक शाळगाव म्हणून गाव आहे. तर त्याने तिकडची बाहेर जाणारी शिकणारी मुलं ती तिकडचं कॅन्सल करून इथे घेतले. त्याचं तुम्हाला कारण तुम्हाला सांगेन का बाबा. पैशाचं लय लोड होत आपल्याला. हे शेळी पालन बघित बघित आपलं पूर्ण शाळा शिकवली. 4-5 वर्ष बाहेर शिकवली. इंग्लिश मिडियमला होता बरोबर. बरं. रुद्र म्हणून आहे ते मोठा हा? मोठा हा मोठा. दोघं बी होती. काय 2 वर्ष पुसावळीला, 3 वर्ष इकडे होती वाघेरीला. मग ते काय आपल्याला म्हणजे कसं आहे, शिक्षण बी त्याचं व्यवस्थित म्हणजे दिसत आलं, असं म्हणजे डोळे आलं. शिक्षण बी सरळ नाही काय नाही. आपलं शाळगावला इथं आपल्या गावाजवळ गाठी शाळा शिक्षण चांगलं आहे. शिक्षण चांगलं आहे, सायकल येते ती जाते ती. खर्च आपले वाचला. हुशार आहे ती. या महाराज या. आता मला सांग, तुझ्या या कामामध्ये तुला कोण कोण मदत करते? माझ्या भावानं मला अशी मदत केली, चांगली मदत केली. म्हणजे आपलं सफर खाली होतं मळ्यात. हा. नियोजन त्यानं केलं आणि इथं मैदानात शेळी बांधून आपलं मोरवून त्यानं मला मदत केली चांगली. मग आता मी तर बघतोय परवा तुला शून्यापासून त्याला तुझी मदत करतोच आहे. मदत म्हणजे मिसेस आहे, वडील दिवसभर लागत, आई पण मदत चालू आहे. आता मोठा मुलगा रुद्र त्याला काय काम लावतं? त्या दिवशी मी तिकडे आलो होतो, तिकडे राहणार, तेव्हा तो झाडा हे पाला उचलेला होता. आधी मध्ये आपली येते सायकल येऊन आपलं डाळ आणाय गवत आणायला या. नमस्कार. तर मंडळी, ह्याच्यामध्ये जेव्हा कलेक्टिव्हली सगळ्यांचं माइंडसेट सेम असेल आणि एक नेता जर निवडलाय आणि त्याला जर सगळ्यांचा सपोर्ट असेल, तर मग त्यांना जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. हा हे करतोय, काहीच सपोर्ट नाहीये कोणाचा, तर मग हा पण एका टायमानंतर वैतागला असता. मग परत हिने सगळं पोचा बिस्तारा विचारला असता, मग कुठेतरी कारखाना किंवा कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी कामाला गेला असता. पण फॅमिलीच्या त्याच्या सगळ्या घरातल्यांना मानलं पाहिजे की त्यांनी ह्याच्या प्रवासामध्ये याला साथ दिली, उभे राहिले. आणि मग आज हा जो काही आपण राजा बोलतोय, त्याचं आपण 12-15 लाख रुपये, 10-12 लाख रुपये पॅकेज बघतोय, हे सगळ्यांचं कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. आणि ह्याची जिद्द, सॅक्रिफाईस आयुष्यामध्ये करायला लागतं. म्हणजे सगळं काय आरामात मिळत नाही. 10 ते 12 वर्ष मी सफरात काढलेली आहे, असं शरीरात खाट टाकून झोपून. 12 वर्ष सफरात, असला उन्हाळा पावसाळा सगळं वारं वायदुळाचं दिवस मी सफरात काढले सगळं. 10-12 वर्ष. विचार करा ना, ते तुम्हाला सफराचा टाईप कसा असतो ते पण तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. आणि खट मैदानात आपलं माळात सफर होतं, वारा वायदुळाचं उन्हाचं दळवी असायचं मोठं, पण आपल्याला देवावर साथ आहे आपल्या महादेवावर. सागरेश्वराचा आपल्यावरती लय आशीर्वाद आहे ना. देवाचा आपल्याला आशीर्वाद आहे. आमच्या गावामध्ये डोंगरावरती सागरेश्वर नावाचं एक मंदिर आहे, म्हणजे जागृत देवस्थान आहे. म्हणजे आम्ही स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे की बाबा देव आहे आणि आपल्याला मदत करतोय. 10 ते 12 वर्ष मी सफरात काढली, पण मला कधी वारा वायदुळा धोका नाही दिला. त्याचं किती, कुठली डिग्री घेतली? इंजिनियर झालाय का तू, डॉक्टर झालाय काय? माझी शाळा झाली 7वी. 7वी पास का फेल आहे खरं सांग? 7वी पास आहे. मला लिहिता वाचता येतं का तुला? लिहिता वाचता नाही येत. मग 7वी पर्यंत काय केलं असतं? ते पण एकामेकाचं बघूनच असत. पण ठीक आहे, लिहिता वाचता येतंय नाही येतंय त्याच्याशी काय संबंध नाही. त्याने जे आज बनवलंय ना, ते एका 10-12 डिग्री घेणाऱ्या माणसाला पण झेपणार नाही असं त्याने केलंय. आणि ते त्याच्या कष्टाने आणि इच्छाशक्तीने केलंय. शाळेत होतो तेव्हापासून शनिवार रविवार झाले की आपलं गुर्राच्या मागणं परत नाद लागत असं परत शेळी पालन. एक शिर्डी मावशीकडे आणली तिथनं सुरुवात आहे.
शिक्षणाचा हा हम्म. आहे. आणि मला वाटतं की आम्ही दोघांनी असंच काहीतरी उद्योगधंदे केले असते. 10-12 मला वर्ष सफरात काढली, परत हळूहळू आपलं बनवलंय. सफर बाद झाला म्हणून आता आपलं शेडच्या मार्गाला लागलो. शेड आपलं हे झालं तयार. म्हणजे अगोदरच्या काळामध्ये जेव्हा मी इथे होतो शिकायला, जेव्हा 3री नापास झालो, तेव्हा आमचा उद्योग हाच होता की डोंगराकडे जनावरं घेऊन जायचं आणि तिकडेच काय सुरपाटे आणि हे सगळे उद्योग पार्ट्या करत बसायचं, हे उद्योग होते. हम्म. चुकून माझं नशीब की माझ्या काकांनी मला मुंबईला घेऊन गेले आणि मी शिकलो. पण मी असं घरच्या माणसाने मला 1 महिनाभर मुंबईला नेलं की तिथनं पळून आलो माघारी. किंवा आपल्याला म्हणजे काय सूट होणार नाही तिथं. आणि श्वास कोणतोय मुंबईमध्ये तुझा? कोणते बिन तिथं म्हणजे ही मनच आपल्याला रमत नव्हतं तिथं. पण माहितीये प्रवीण, जनावराला जीव लावला त्याच्यामुळे ती कसं आहे, देवा विश्वास ठेवून आपलं ह्या मार्गाने चांगला लागला. शेवटच्या प्रवासामध्ये मी राजाला विचारतोय की बाबा, आता पुढचं तुझं टार्गेट काय? पुढचं टार्गेट काय आपलं आता शेरड वाढीत जायचं. किती पर्यंत पोहोचायचं असं तुझ्या डोक्यात आहे? 40-45 शेरड पर्यंत. आता 30 शेळ्या आहेत 30. आणि बाकी हे पिल्ल जे विकायचे आहेत ते तर काउंट नाही करत आहे. 30 शेळ्या आहेत. मग 30 शेळ्याचं त्याला 40-45 का 100 करायचं तुला? 100 नाही करायचं. 100 एवढं नाही. आपल्याला आपल्याला बाहेरचं म्हणजे शेतीतलं काय वेळ नाही आपल्याला. त्यासनी खायला जे लागणार आहे ना, त्याची अरेंजमेंट लय अवघड आहे. त्याच्या म्हणजे सोपं नाहीये. सोपं नाही. हे बंदिस्त शेळी करतात ना, तेव्हा खायची अरेंजमेंट वगैरे असते. आता ह्याच्याकडे खायची अरेंजमेंट बऱ्यापैकी नाहीये असं म्हणतोय मी. हम्म. सकाळी ह्या जी काही पिल्लं आहेत त्यांना तो पाला आणून देतोय, आणि मग बाकीच्या राहिलेल्या शेळ्यांना हा घेऊन त्या डोंगरात जातोय, आणि मग त्या शेळ्यांचं तिथे पोट भरतंय. अदरवाईज जर समजा याच्याकडे हा ऑप्शन नसता, बंदिस्त असतं, तर बंदिस्तासाठी एवढं सगळं खाण्याचं तयारी करायला लागते. मग त्याचं घास गवतापासून अजून 50 गोष्टी. तर ही सुविधा नाहीये. त्यामुळे त्याचं एंड त्याच्या डोक्यात फिक्स आहे की 100, 500, 1000 असं काही डोक्यात नाहीये. त्याच्या डोक्यात स्पष्ट आहे की 40, 45, 50 पर्यंत गेलं तरी तरी चालतंय. ठीक आहे. मंडळी, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे मला तुम्ही 100% मेसेज बॉक्समध्ये टाका. कारण आणि अजून तुमच्या परिचयामध्ये असं कोण असेल की बाबा ज्याच्यावर आपण असा पॉडकास्ट करू शकतो, ते पण मेसेज करा. कारण माझा सरळ सिंपल हेतू काय आहे की काही सपोर्ट नाहीये सुरुवातीच्या सपोर्ट म्हणण्यापेक्षा एक्सपिरियन्स काहीच नाहीये. आपण बोंबलत असतो की मला काही एक्सपिरियन्स नाहीये, मी कसं करू? कोणाला तरी नारळ फोडायचंय, कोणाला तरी खड्डा खोदायचा आणि कोणाला तरी एक मार्ग पकडायचा आहे. तर ह्याच्या घरामध्ये कोणी हा उद्योग नव्हता केला. जनावरं होती, तिथे सगळे पाळत होते. गावच्या साईडला जनरली गाई म्हशी वगैरे असतात, होत्या, आता तर कमी झालेत. पण शेळी पालन हे काय याच्या घरातलं कोणी केलं नाहीये. ह्याने हे सुरुवात केलंय आणि हा इथपर्यंत पोहोचलाय. अजून मी पुन्हा एक गोष्ट सांगेन की जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमच्या बरोबर ते पॉझिटिव्ह माइंडवाली लोक पाहिजेत. जसं ह्याच्याबरोबर पॉझिटिव्ह माइंड मधला याचा भाऊ आहे, ह्याची मिसेस आहे, ह्याचे वडील आहेत, ह्याची आई आहे, 2 मुलं आहे, जेव्हा त्यांना सुट्टी ते सगळे करतात. आपला प्रॉब्लेम काय होतं की नेतृत्वावरती आपला विश्वास नसतो. ह्याने जे केलंय ह्याच्या मागे उभं राहणं आणि चल आम्ही बाकीचं बघतो, ही जी शक्ती त्याच्या मागे होती. त्यामुळे हा निर्धास्त आहे की बाबा हा गेला तर शेरडं घेऊन गेला, ह्याच्यामध्ये सफरामध्ये जे काही पिल्लं आहेत हे बघायला कोणीतरी आहे. हे सगळं असल्यामुळे ह्याचा प्रवास मस्त चालू आहे. माझ्या मनापासून ह्याच्यासाठी शुभेच्छा आहेत की ह्याने त्याच्या ज्या डोक्यात आहेत 45-50 ह्या लवकर करायला पाहिजेत आणि असंच खूप सगळ्या लोकांना इन्स्पायर करत राहायला पाहिजे. अजून एक गोष्ट अशी आहे की आम्ही दोघे लहानपणीचे मित्र आहे. मी ह्याला राजा म्हणून आवाज देतो, कधीतरी वडिलांच्या नावाने आवाज देतो, काल्ल्याच्या वडिलांच्या नावाने आवाज देतो. पण ह्याचं एक गोष्ट आहे की हा मला कधी राजा बोलला नाही, हा मला दादा म्हणून बोलतो. ते मला थोडी लाज वाटते. पण मी बोलेल की एकदम पाण्यासारखा स्वच्छ स्वभाव, काम करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत मी खूप कमी लोकांमध्ये बघितलं. त्याच्यामधला हा एक माणूस आहे की काही नाही आहे त्याच्या मनात, काही वाईट नाहीये, काही
पुढच्याला काय इम्प्रेस करायचंय असं काय जो आहे तो आहे, जसा आहे तो आहे. म्हणून त्याला त्याची जी टाळायची ती पद्धत आहे ना, ती पद्धत त्याला त्याच्या ह्याच्यामध्ये मी तिला घेऊन गेलोय. असं एकदा हे गुंडळलं आणि कुऱ्हाड अशी मागं लटकवली, विषय संपला. हा गेला. आता हा संध्याकाळशिवाय येत नसतो. कोणाच्या मार्गात नाही आपलं काम धंदा आपण आपण आपलं काम, आपलं कुटुंब ह्याच्या पलीकडचं विश्वच ह्याला माहिती नाहीये. ह्याच्याकडे मोबाईल कुठला आहे तुम्ही बघितला का? मोबाईल कुठला आहे? माझ्याकडे एकदम साधा आहे 1200 रुपये 1200 रुपयाचा फोन आहे. विचार करा 12 लाखाचा 10-12 लाखाचा हा वर्षाचा इन्कम असणाऱ्या माणसाकडे मोबाईल बघा. कीपॅडवाला फोन आहे. मी त्या दिवशी बघतो 8 बज गए असं काहीतरी याच्यावरती सांगत होतं. सांगतं ते 8 वाजले की सांगतं. हा म्हणजे बघा ना, आपल्याकडे फोनच बघा आतापर्यंत 4-5 वर्ष त्याआधी मोबाईल बी नव्हता. बघा ना, सिम्पल लिव्हिंग आणि बोलतो ना की विचार करून हे सगळं एक एक वीट ठेवले, मांडलं पाहिजे. म्हणजे खूप सगळ्या लक्झरी असल्यावरती, खूप सगळे पैसे असल्यावरती आपण बिझनेस करू शकतो किंवा चांगलं करू शकतो असं काहीच नाहीये. ह्याच्यासाठी एक सिंपल उदाहरण आहे की भाऊ काही करू शकतो जर माणसाकडे इच्छाशक्ती आहे तर. आपली परिस्थिती आणि हे सगळं माहिती नाही. आता हे जे काय याने बनवलेलं आहे त्याच्यामध्ये बाबा थोडे कोणाचे उसने पैसे घेतलेत, हे घेतलेत आणि त्याच्या डोक्यात हेच आहे. काल मी तिला बोलतोय, हे डोक्याला दुसऱ्याचं देणं आपलं भागवायचं बाबा, बाकी मोकळं व्हायचंय असं त्याच्या डोक्यात आहे. सही आहे ना? आजकाल एवढं सगळं करण्यासाठी लोक लोन घेतील किंवा अजून काय करतील, काहीतरी विकून टाकतील. ह्याने ह्याच्या जीवावरती जे काही जमेल, जे काही लोकांकडून उसनी मदत घेतली थोड्या दिवसासाठी, ते सगळं करून मी म्हणेन की शेळीपालनासाठी ती अनुदान मिळतं ती सुद्धा आपल्याला म्हणजे कुणी दिलेलं नाही आणि मुलवून काय असं म्हणजे कुणी केलं केलं नाही. ना आपली जरी आम्ही अर्ज बिर्ज देत होतो तरी आमचं कोणी ते अर्ज बिर्ज काय घेतलेलं नाही, काय ना अनुदान वगैरे काय नाही. काय दिलेलं नाही आपल्याला कोणी. ते आपल्या स्वतःच्या स्वतःच्या ह्याच्यावरती. तर एका शिर्डीपासून आपण एवढं वर निघाले. एका शिर्डीपासूनचा हा प्रवास आहे. एक ते बी शिर्डी मावशीकडे आणली होती शिर्डी एकच. तर मी थांबतोय आणि मला आठवणीने सांगा की ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कोणती चांगली गोष्ट मिळाली. मंडळी, द बिगर पिक्चरचा हा पॉडकास्ट इथेच थांबतोय. पण पुढच्या प्रवासामध्ये आपण अजून काहीतरी नवीन गोष्टी बरोबर